जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचे विनर्स पॉईंट या यूट्यूब चॅनलवर। तर आपण पोलीस भरती मोफत टेस्ट सिरीजमधील सराव प्रश्नपत्रिका 11 बघत आहोत, जी चालू घडामोडी या विषयावरती घेण्यात आलेली होती। मागील व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्नांचे स्पष्टीकरणासहित उत्तरे बघितली आहेत। आता नंतरची 50 प्रश्न या व्हिडिओमध्ये बघूया। त्याआधी तुम्हाला जर पोलीस भरती मोफत टेस्ट सिरीजचा लाभ घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा। त्या ठिकाणी तुम्हाला मागे झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका मिळतील, तसेच येणाऱ्या सर्व प्रश्नपत्रिका त्याच ठिकाणी तुम्हाला मिळतील। तसेच आपण प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण या चॅनलवरती बघत असतो, त्यासाठी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि बाजूला असलेली बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायचे आहे। तर मित्रांनो, हा जो पेपर आपण घेतलेला होता त्यामध्ये काही सामान्य ज्ञान या विषयाचे प्रश्नसुद्धा ॲड केलेले होते आणि हा प्रश्न थोडा प्रश्नपत्रिका थोडी हार्ड होती, त्यामुळे तुम्हाला या प्रश्नपत्रिकेमध्ये कमी मार्क्स मिळाले असतील, परंतु सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत। तर 51वा प्रश्न बघा, कोणत्या दिवशी कार्यस्थळी सुरक्षा व आरोग्य यासाठीचा जागतिक दिन साजरा करतात? कार्यस्थळी सुरक्षा व आरोग्य यासाठीचा जागतिक दिन हा 28 एप्रिलला साजरा करतात। नंतरचा प्रश्न आहे, कोणते विधान भारतीय संविधानातील कलम 223 याचे वर्णन करते? तर कलम 223 हे कशाशी संबंधित आहे? तर उच्च न्यायालय प्रभारी न्यायाधीशांची नियुक्ती याच्याशी संबंधित कलम 223 आहे। नंतरचा प्रश्न बघा, कोणत्या देशाने पुरवठा साखळी लवचिकता उपक्रम याचा औपचारिकपणे प्रारंभ केला आहे? तर भारत, जपान तसेच ऑस्ट्रेलिया या देशांनी पुरवठा साखळी लवचिकता उपक्रम याचा औपचारिकपणे प्रारंभ केलेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक ड यावरील सर्व हा योग्य उत्तर होईल। नंतरचा प्रश्न आहे, सीटी व्हॅल्यू या संज्ञेचा अर्थ काय? तर सीटी व्हॅल्यू या संज्ञेचा अर्थ होतो सायकल थ्रेशोल्ड व्हॅल्यू। नंतरचा प्रश्न, कोणत्या देशाने अंतराळातील कचरा साफ करण्यासाठी निओ 01 नावाचे प्रक्षेपित केले आहे? तर स्टार मार्क करून ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे। चीन या देशाने अंतराळातील कचरा साफ करण्यासाठी निओ 01 या नावाचे प्रक्षेपित केले आहे। नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या दिवशी कामगार स्मृती दिन साजरा केला जातो? तर कामगार स्मृती दिन हा 28 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो। नंतरचा प्रश्न, कोणत्या राज्यात स्टरलाइट कॉपर प्लांट आहे? तर तामिळनाडू या राज्यामध्ये स्टरलाइट कॉपर प्लांट आहे। नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने मिडल ईस्ट ग्रीन इनिशिएटिव्ह नामक उपक्रमाचा प्रारंभ केलेला आहे? तर सौदी अरब या देशाने मिडल ईस्ट ग्रीन इनिशिएटिव्ह नावाचा उपक्रम प्रारंभ केलेला आहे। नंतरचा प्रश्न आहे, दरवर्षी रिकामी जागामध्ये जागतिक लसीकरण आठवडा साजरा करतात। तर जागतिक लसीकरण आठवडा हा एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा म्हणून साजरा केला जातो। तर एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा जागतिक लसीकरण आठवडा म्हणून साजरा केला जातो। नंतरचा प्रश्न आहे, कोणता देश हवामानातील बदलांविषयी अंदाज वर्तवणारा जगातील पहिला सर्वात शक्तिशाली महासंगणक तयार करणारा आहे? तर ब्रिटन या देशाने हवामानातील बदलांविषयी अंदाज वर्तवणारा जगातील पहिला शक्तिशाली महासंगणक तयार केलेला आहे। नंतरचा प्रश्न बघा, सुमात्रियन गेंडा या प्रजातीतील IUCNच्या यादीत रिकामी जागा या गटात ठेवण्यात आले आहे। तर अधिक धोक्याचे असलेले या गटामध्ये सुमात्रियन गेंडा या प्रजातीतील IUCN ठेवण्यात आलेले आहे। नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या योजनेच्या अंतर्गत अंदमान व निकोबार बेटे क्षेत्राला सेंद्रिय प्रमाणपत्र दिले गेले? तर मोठे क्षेत्र प्रमाणपत्र योजना या योजनेच्या अंतर्गत अंदमान व निकोबार बेटे क्षेत्राला सेंद्रिय प्रमाणपत्र दिले गेले। नंतरचा प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या समर्पित अवकाश अभियानापासून स्थापन झालेल्या समुदाय सेवा केंद्राचे नाव काय? तर ALISC हे भारताच्या पहिल्या समर्पित अवकाश अभियानापासून स्थापन झालेल्या समुदाय सेवा केंद्राचे नाव आहे। नंतरचा प्रश्न, कोणत्या देशाकडे हेलिकॉप्टरच्या इंजिनासाठी सिंगल क्रिस्टल ब्लेड तंत्रज्ञान आहे? तर सिंगल क्रिस्टल ब्लेड तंत्रज्ञान हे वरीलपैकी सर्व म्हणजेच अमेरिका, भारत व फ्रान्स या तिन्ही देशांकडे सिंगल क्रिस्टल ब्लेड तंत्रज्ञान आहे। नंतरचा प्रश्न बघा, सिप्री संस्थेच्या ताज्या अहवालानुसार भारत वर्ष 2020 मध्ये जगातील कोणत्या क्रमांकाचा लष्करी खर्च करणारा देश आहे? तर भारत हा 3ऱ्या क्रमांकाचा 2020 मध्ये
जगामध्ये लष्करी खर्च करणारा देश आहे? तर सिप्रीचा फुल फॉर्म आहे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट. तर भारत तिसऱ्या स्थानी आहे. नंतरचा प्रश्न, कोणत्या देशात प्रोजेक्ट दंतक आपला हीरक महोत्सव वर्ष साजरा करीत आहे? तर भूतान या देशामध्ये प्रोजेक्ट दंतक आपला हीरक महोत्सव साजरा करीत आहे. नंतरचा प्रश्न, RBIने खाजगी बँकांच्या व्यवस्थापकीय संचालन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदांचा कार्यकाळ रिकामी जागा वर्षापर्यंत मर्यादित केला आहे. तर 15 वर्षापर्यंत RBIने खाजगी बँकांच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदांचा कार्यकाळ मर्यादित केलेला आहे. नंतरचा प्रश्न, कोणत्या देशात मौई डॉल्फिन आढळतात? तर मौई डॉल्फिन हे न्यूझीलँड या देशामध्ये आढळतात. नंतरचा प्रश्न, देशात दरवर्षी ANZAC दिन साजरा करतात. तर तो ऑस्ट्रेलिया व न्यूझीलँड या देशामध्ये साजरा केला जातो. नंतरचा प्रश्न, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग रिकामी जागा मंत्रालयाच्या कार्यक्षेत्रात येतो. तर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अल्पसंख्याक कार्य मंत्रालय या मंत्रालयाच्या कार्यक्षेत्रात येते. नंतरचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेल्या कृष्ण विहाराचे नाव काय आहे? तर पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेल्या कृष्ण विहाराचे नाव युनिकॉर्न असे आहे. नंतरचा प्रश्न आहे, कोणी अकॅडमी पुरस्कारमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जिंकणारा प्रथम आशियाई महिला ठरली? तर क्लोई झाओ ही अकॅडमी पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जिंकणारी प्रथम आशियाई महिला ठरलेली आहे. नंतरचा प्रश्न, कोणत्या देशाने नेट झिरो प्रोड्युसर्स फोरम याची स्थापना केलेली आहे? तर अमेरिका, नॉर्वे तसेच कॅनडा या तीनही देशांनी नेट झिरो प्रोड्युसर्स फोरम याची स्थापना केलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक ड वरील सर्व योग्य उत्तर होईल. नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या संस्थेने लडाख इग्नाईट ए सेंटर ऑफ एक्सलन्स अँड वेलनेस प्रकल्पाची घोषणा केलेली आहे? तर भारतीय भूदल या संस्थेने लडाख इग्नाईट ए सेंटर ऑफ एक्सलन्स अँड वेलनेस या प्रकल्पाची घोषणा केलेली आहे. नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय चेरनोबिल आपत्ती स्मृती दिन साजरा करतात? तर 26 एप्रिल या दिवशी आंतरराष्ट्रीय चेरनोबिल आपत्ती स्मृती दिन साजरा केला जातो. मित्रांनो, तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची पोलीस भरती 572 प्रश्नपत्रिका संच आहे. तर मित्रांनो, ह्या प्रश्नपत्रिका संचची ही तिसरी आवृत्ती आहे. 2021 या वर्षामधील हे लेटेस्ट आवृत्ती आलेली आहे. तर या पुस्तकाची सर्वात महत्त्वाची आणि विशेष बाब आहे की 2 ऑगस्ट 2021 पर्यंतच्या सर्व चालू घडामोडींचा या पुस्तकामध्ये समावेश केलेला आहे. म्हणजेच पोलीस भरतीमध्ये या पुस्तकाबाहेर चालू घडामोडीचे प्रश्न जाणार नाही याकडे विशेष काळजी यांनी घेतलेली आहे. तर या पुस्तकात टोटल 18,210 पेक्षा जास्त MCQ टाईप प्रश्न दिलेले आहेत. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची ही सर्वात चांगली पुस्तक आहे. तर बाजारात ही आजपासून सर्वत्र उपलब्ध झालेली आहे. तुम्ही हिला जवळच्या बुक स्टोअरवर जाऊन नक्कीच खरेदी करा. तुम्ही या पुस्तकाला स्क्रीनवरती दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती कॉल करून सुद्धा ऑर्डर करू शकता. तरी पण होणाऱ्या पोलीस भरतीमध्ये यशस्वी होण्यासाठी ही पुस्तक नक्कीच खरेदी करा. त्याचा प्रश्न आहे, कोणता देश खुपरी ट्रेकोमा आजाराने निर्मूलन करणारा आफ्रिकेचा द्वितीय देश ठरलेला आहे? तर गांबिया हा देश खुपरी ट्रेकोमा आजाराचे निर्मूलन करणारा आफ्रिकेचा द्वितीय देश ठरलेला आहे. नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या दिवशी जागतिक मलेरिया दिन साजरा केला जातो? तर जागतिक मलेरिया दिन 25 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. नंतरचा प्रश्न बघा, वरून ही रिकामी जागा या देशांच्या नौदलादरम्यान होणारी संयुक्त युद्ध कवायत आहे. तर वरून ही भारत आणि फ्रान्स, आपण मागील प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा हा प्रश्न बघितला. वरून ही भारत आणि फ्रान्स या देशांच्या नौदलादरम्यान होणारी संयुक्त युद्ध कवायत आहे. नंतरचा प्रश्न बघा, कोणत्या व्यक्तीने भारताचे 48वें सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली? तर 48वें सरन्यायाधीश नुदालापती वेंकटा रामण्णा हे 48वें सरन्यायाधीश म्हणून यांनी शपथ घेतलेली आहे. त्याआधी 47वें सरन्यायाधीश सर अरविंद बोबडे हे होते. नंतरचा प्रश्न,
एप्रिलमध्ये महावीर जयंती साजरी करण्यात आली। महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थकार होते? तर महावीर जैन हे 24वे तीर्थकार होते। तर महावीर जैन हे जैन धर्माचे 24वे तीर्थकार होते। नंतरचा प्रश्न, चीनच्या मंगळ ग्रहावर पाठवलेल्या पहिल्या रोवरचे नाव काय आहे? तर चीनने जे मंगळ ग्रहावर आपले रोवर पाठवले आहे त्याचे नाव काय आहे? तर झुरांग हे चीनच्या पहिल्या मंगळ ग्रहावर पाठवलेल्या रोवरचे नाव आहे। नंतरचा प्रश्न, कोणत्या देशात मारीब शहर आहे? तर मारीब शहर हे येमेन या देशामध्ये आहे। नंतरचा प्रश्न बघा, शास्त्रीय गायक राजन मिश्रा यांचे एप्रिलमध्ये निधन झाले आहे, त्यांचे रिकामी जागा घराण्याशी संबंध होते? तर बनारस घराणे या घराण्याची संबंध शास्त्रीय गायक राजन मिश्रा यांचे होते, त्यांचे निधन हे एप्रिलमध्ये झालेले आहे। नंतरचा प्रश्न, कोणत्या ठिकाणी कोवलून द्वीपकल्प आहे? तर हाँगकाँग या या ठिकाणी कोवलून द्वीपकल्प आहे। हाँगकाँग या ठिकाणी कोवलून द्वीपकल्प आहे। नंतरचा प्रश्न, कोणत्या प्रक्षेपण स्थळावरून क्रू 2 मोहीम अंतराळात सोडण्यात आली? तर NDLC-39A या प्रक्षेपण स्थळावरून क्रू 2 ही मोहीम अंतराळात सोडण्यात आलेली आहे। नंतरचा प्रश्न आहे, KR नागनल 402 नामक लढाऊ पाणबुडी रिकामी जागा या देशाची आहे? तर KRI नानगल 402 ही लढाऊ पाणबुडी इंडोनेशिया नौदल या देशाची आहे। नंतरचा प्रश्न, कोण अमेरिकेच्या न्याय विभागाचे सहाय्यक महान्यायवादी, ज्याला अटर्नी जनरल म्हटले जाते, या पदावर नियुक्त झालेली पहिली भारतीय वंशाची ठरली आहे? तर भारतीय वंशाची ती अटर्नी जनरल महान्यायवादी पदावर असलेली व्यक्ती कोण? तर वनिता गुप्ता ही महान्यायवादी या पदावर नियुक्त झालेली भारतीय वंशाची व्यक्ती ठरली आहे। नंतरचा प्रश्न, कोणत्या राज्यात नीती खोरे आहेत? तर नीती खोरे हे उत्तराखंड या राज्यामध्ये आहेत। नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या दिवशी जगभरात शांतीसाठी बहुपक्षीय वाद व मुत्सद्देगिरी या आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्यात येतो? तर 24 एप्रिल या दिवशी शांतीसाठी बहुपक्षीय वाद व मुत्सद्देगिरी या आंतरराष्ट्रीय दिन साजरा केला जातो। नंतरचा प्रश्न, कोणत्या ठिकाणी बोआओ फोरम फॉर एशिया BFA वार्षिक परिषद 2021 याचा उद्घाटन सोहळा पार पडला? तर बोआओ याच ठिकाणी बोआओ फोरम फॉर एशिया वार्षिक परिषद 2021 याचा उद्घाटन सोहळा पार पडला। नंतरचा प्रश्न आहे, कोण नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज या संस्थेच्या प्रथम महिला अध्यक्ष ठरल्या आहेत? तर नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीजच्या प्रथम महिला अध्यक्ष ह्या रेखा M मेमन ठरलेल्या आहेत। नंतरचा प्रश्न आहे, कोण भारताचा 48वा ग्रँडमास्टर ठरला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे। तर अर्जुन कल्याण हा भारताचा 68वा हा ग्रँडमास्टर ठरला आहे। नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती भाषा संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे वापरल्या जाणाऱ्या 6 अधिकृत भाषांपैकी एक आहे? तर अरबी, स्पॅनिश तसेच इंग्रजी या तीनही भाषा संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे वापरल्या जाणाऱ्या अधिकृत भाषा आहेत। नंतरचा प्रश्न, कोणते देश हे 2021 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जपानच्या पहिल्या लष्करी कवायतीत सहभागी झाले? तर 2021 मध्ये जी आयोजित करण्यात आलेली कवायत होती त्या जपानच्या पहिल्या लष्करी कवायतीमध्ये फ्रान्स तसेच अमेरिका हे 2 देश सहभागी झाले होते। नंतरचा प्रश्न, कोणत्या दिवशी भारतात राष्ट्रीय पंचायत राज दिन साजरा करतात? तर भारतामध्ये 24 एप्रिल या दिवशी पंचायत राज दिन साजरा केला जातो। नंतरचा प्रश्न, कोण क्लायमेट चेंज एक्सप्लेन्ड फॉर वन लँड ऑल पुस्तकाचे लेखक आहेत? तर महत्त्वाची पुस्तक आहे आकाश रानीरस हे क्लायमेट चेंज एक्सप्लेन्ड फॉर वन लँड ऑल या पुस्तकाचे लेखक आहेत। नंतरचा प्रश्न, RBIने रिकामी जागा यांना HDFC बँकेचे अर्धकाळ अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यास त्याची परवानगी दिली आहे? तर RBIने अतनु चक्रवर्ती
यांना HDFC बँकेचे अर्धकाळ अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यास त्याची परवानगी दिलेली आहे। नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या यंत्राचे दुसऱ्या एका ग्रहावरील कार्बन डायऑक्साईड वायूचे ऑक्सिजन वायूत रूपांतर केलेले आहे? तर पर्सेव्हेनर रोवर या यंत्राने दुसऱ्या एका ग्रहावरील कार्बन डायऑक्साईड वायूचे ऑक्सिजन वायूत रूपांतर केलेले आहे। नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने नो बॅन ॲक्ट हा कायदा तयार केला आहे? तर नो बॅन ॲक्ट हा कायदा अमेरिका या देशाने तयार केलेला आहे। नंतरचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे, कोणत्या संस्थेने ARP 273 आकाशगंगेसह कॉमिक्स रोज या घटनेची प्रतिमा सामायिक केली? तर नासा या संस्थेने ARP 273 आकाशगंगेसह कॉमिक्स रोज या घटनेची प्रतिमा सामायिक केलेली आहे। तर हे होते आपल्या चालू घडामोडी या टेस्टमधील 100 प्रश्न। तर मागील व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर मागील व्हिडिओसुद्धा बघून घ्या आणि आपल्या चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच मोफत पोलीस भरती टेस्ट सिरीजचा लाभ घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील असलेल्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकवर क्लिक करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा।